नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये सर्वात सोपी रेसिपी पाहणार आहोत। त्याच्यासाठी घेतलेला आहे साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून रात्रभर भिजत टाकायचं आहे। पाहू शकता छान असा भिज लागलेला आहे साबुदाणा। आपल्याला कलरचे पापड बनवायचे आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या भांड्यामध्ये साबुदाणा काढून घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीचे कोणतेही कलर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि अगदी चमचाभर पाणी टाकून छान असा कलर यामध्ये मिक्स करायचा आहे। तुम्ही सेम पद्धतीने पांढरे सुद्धा पापड बनवू शकता, पण मी कलरफुल बनवणार आहे। खूप छान दिसतात, रुखवतासाठी सुद्धा बेस्ट असा ऑप्शन आहे। आता मस्त हा 4 भागामध्ये साबुदाणा कलरफुल असा करून घेतलेला आहे। एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं, त्यामध्ये अशा बांगड्या ठेवून घ्यायच्या आहे आणि साबुदाणा टाकायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही साबुदाणा यामध्ये टाकू शकता। एका पापडीमध्ये तुम्ही 2 ते 3 कलरसुद्धा टाकू शकता आणि बांगडी अलगदी अशी 2 बोटाने उचलून घ्यायची आहे। इझिली निघते आणि इकडे पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे। उकळी आल्याशिवाय त्याच्यावरती ठेवायचं नाही आहे। पापड्या आपल्याला 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान असा ट्रान्सफर झालेला आहे। साबुदाणा आपली पापडी तयार झालेली आहे। एका तुम्ही सुपामध्ये किंवा एखाद्या कापडावरती सुद्धा तुम्ही वाळू घालू शकता। 2 दिवस कडकडीत उन्हाच्या वाळवायच्या आहे। तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर छान अशी आपली ही पापडी वाळली गेलेली आहे। आता आपण तळून पाहूया। खूप छान अशी फुलते आणि एकदम खमंग अशी लागते मंडळी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। फुल डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, जाऊन चेक करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करा।